सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि येथील पूर्ण पत्ता सांगा ना. माझं नाव प्रवीण प्रल्हाद पवार. मी SCP वैदिकचा वितरक म्हणून इथे पिंपरी राजा इथे काम बघतो. आता ही जी डाळिंब बाग आहे तुमची किती वर्षाची? ही जवळपास लागवड तशी 2014ची लागवड आहे. आता जवळपास 11 वर्षाची बाग आहे. पण हे वाटत नाही हो ही 11 वर्षाची बाग आहे. असं काय नियोजन केलं होतं याच्यामध्ये? झाडाची कॅनोपी वगैरे तुम्हाला दिसेल एकदम फ्रेश वाटू राहिली. बरोबर. आणि आमची जमीन ही काळीची आहे. म्हणजे काळीची जमीन शक्यतो डाळिंब कोणी लागवड करत नाही. मर रोगाचा वगैरे त्याला आपल्या ते थोड्या प्रमाणात होतं, पण मग 10 वर्ष बाग जगवणं ही लई मोठी गोष्ट. बरोबर. याच्यामध्ये काही छाटणी वगैरे केली होती तुम्ही? वाटत नाही ही 11 वर्षाची बाग झालेली. नाही दाटी वगैरे दाटी वगैरे ते आता अंतर त्यावेळेस वडिलांनी कमी अंतरावर लावलं होतं, पण आपण बरोबर व्यवस्थित मॅनेजमेंट केलं. अच्छा, त्या मॅनेजमेंटने तुम्ही व्यवस्थित म्हणजे 11 वर्ष पण बाग टिकवली एकदम प्रॉपर छाटणी वगैरे आणि व्यवस्थापन करून. आणि 11 वर्षानंतर पण जवळपास 2-2 कॅरेटचा लोड येतो एका झाडावरती 2-2 कॅरेटचा रोड पूर्णपणे. हो. त्याला तुम्ही कधीपासून वापरताय 100% SCP वैदिक आल्यानंतर त्या वर्षीपासून डायरेक्ट सुरुवात केली हो, होती? हो. ओके. तुमचे 4-1 वर्ष झाली, 3-4 वर्ष तुमची झाली पूर्णपणे. या बागेला आपण 2 वर्ष जुन्या SCP वापरलं. नंतर आता शेवटची 2 वर्ष 2-3 वर्ष तुमचं 4-5 वर्ष आहे हा या हा बागेला. त्यानुसार तुम्ही नियोजन करत हो, आहात. हो. ओके. आता आपण फिरलो तुम्हाला कुठं बॅक्टेरियलचा किंवा तेलाचा कुठं पूर्णपणे क्लिअर फळ दिसतंय. दिसतंय. बरं बरं. आता शेतकरी मित्रांचे प्रश्न असता का याचं ते पूर्णपणे व्यवस्थापन कसं केलंय ती माहिती एकदा ना तुम्ही. व्यवस्थापन म्हणजे आपण नियोजन केलंय? बेसल डोस कधी रेस्ट मध्ये RNPH SSM आणि कृषी अमृत सोबत डोस दिलेला तो आहे. एक बेसल डोस आपण त्याच्यानंतर आपण लिक्विड मध्ये सॉइल चार्जर चालवतो याच्यामध्ये, आणि एक क्रॉप चार्जर वगैरेच्या फवारणी मी रेस्ट मध्ये त्याच्यामध्ये घेत असता. हो, हो. ओके. त्याच्यानंतर बार धर त्यावेळेस बेसल डोस टाकला, सेम रिपीट केला. म्हणजे तुमचा पहिला बेसल डोस हा रेस्ट मध्ये गेला. दुसरा बेसल डोस परत बाहेर धरते वेळेस गेलेला. आणि त्यावेळेस मग त्याच्यानंतर आपण शिलाची ट्रीटमेंट वगैरे करत गेलो. तिसरा बेसल डोस आपण सेटिंग झाल्यानंतर तुमचा तिसरा बेसल डोस दिलेला आहे. बरोबर. एकंदर तुम्ही सांगत होते का आता हे तुमचं पूर्ण व्यवस्थापन झालेलं आहे. हो. बागेचं तुम्ही कसं त्या पद्धतीने केलेलं आहे. याच्यामध्ये तुमचं एक खर्चाचं जे बजेट आहे ते कसं बसवत तुम्ही? खर्चाचं म्हणजे सर आपल्याला तसं त्यातून उत्पन्न भेटत जातं ना. म्हणजे शेतकरी खायचा विचार करतो, तुम्ही करता ती सर्व इन्व्हेस्टमेंट आपल्याला माहिती आहे का आपल्याला वाढीव उत्पन्न इन्व्हेस्टमेंट आपल्याला कधी पहिल्या वर्षी फर्दर पहिल्या वर्षी पडू शकते इन्व्हेस्टमेंट, नंतर तर आपल्याला त्यातून मिळालेल्या उत्पन्नावरूनच खर्च करणार ना. बरोबर बरोबर. आता या तुम्ही बोलले का 2-2 कॅरेट माल सध्या रेट वगैरे काय चालू? रेट वगैरे आता आपण जे हातात पकडले ह्याचा तर रेट तुम्हाला 150च्या वरती जास्त. 150 यात 150 प्लस तुम्हाला रेट तर भेटू शकतो या स्थितीमध्ये पण. 100 प्लस जरी माल दिला हा तरी 120, 30, 40 पर्यंत जाऊ शकतो. बरोबर 40 पर्यंत. बरोबर. ठीक आहे. आता एकंदरीत तुमची झाडं किती सर्व? झाडं आता हे जवळपास 700 झाडे. बरोबर. किती माल निघाल काही अंदाज? 1000 कॅरेट तरी 1000 कॅरेटचं माल निघाल. बरोबर आहे. आता शेतकरी म्हणते का डाळिंब बाग जर का लावली ठीक आहे, खाली व्यवस्थापन करताय, सर्व गोष्टी करताय, पण फवारणीवरती जास्त खर्च करावा लागतो असं वाटतंय की तुम्हाला SCP वैदिक मध्ये आल्यानंतर? नाही फवारणी याचा विषय काय आहे, तुम्ही बेसल डोस जर प्रॉपर गेले आपले तर मग झाड तेवढं स्ट्रेस मध्ये जात नाही किंवा मग रोग कमी अटॅक करतात. आपण सगळे पथ्य वगैरे सगळे पाळतो, तण वगैरे सगळं तसंच ठेवतो. आतमध्ये मशागत वगैरे करत नाही. मुळी डिस्टर्ब करत नाही. याचा फायदा तुम्हाला होतो. 100%. त्याच्यामुळे डाग कंट्रोल मध्ये राहतो. डाळिंब बाग म्हटली तर सगळ्यात जास्त भयानक रोग शेतकऱ्यांना त्याला वाटतो. बरोबर आहे. तर तुमचा काय अनुभव असेल याच्यावरती? ज्यावेळेस आपण सुरुवात केली ती ना वापरायची त्यावेळेस थोडाफार तेल्या होता. त्याच्यानंतर म्हणजे वापरायच्या अगोदर तर ते एकही झाड जास्त प्रमाणामध्ये होता. जास्त म्हणजे प्रत्येक झाडावरती होता. आता तुम्ही फिरले एवढं किंवा व्हिडिओ ते दाखवू शकता, कुठं एकही फळ सापडणार नाही. एकही फळ सापडणार नाही. नाही तेल्याचं फळ नाही. आता या भागामध्ये तुम्ही पूर्ण फिरत असता, आता भरपूर सारे प्लॉट जे आहेत तुम्ही अजूनही बघताय तुमच्या भागामध्ये, काय कंडिशन सध्या? हार्वेस्टिंग होलेली नाही काही बागेची तेलाची, म्हणजे अगोदरच आणि यावरची जर तुम्ही मार्केटमध्ये जर बघितलं तर जर 100 त्या ठिकाणी 1000 जर कॅरेट आले असतील
फक्त 100 कॅरेट फक्त चांगल्या मालाचे अशा मालाचे चालले, बाकी बरं. 900 कॅरेट खराब मालाचे खराब निघतो. खराब नाही. त्याच्यामुळे या स्थितीला मार्केट जे आहे चांगलं मिळतंय शेतकऱ्यांना, चांगलं पण त्याच्यासाठी माल पण तसा क्वालिटी माल पाहिजे. ते मार्केट कोणाला भेटतं? हा. 100 कॅरेट क्वालिटी मालला 100% कॅरेटला मार्केट. नाही भेटत. हा ते 50 चाल 150 हाच माल चाललेला नाही. हा जे आपण सगळीकडे डाळिंबाची जी हा. चर्चा व्हायला लागली चांगल्या चांगल्या मालाची रेट आहे मालाची. ना, ते चांगल्या मालाची खराब मालाची आणि सतत बघितलं आपल्या पूर्ण बागामध्ये हा सगळ्या क्वालिटी माल भेटतो. क्वालिटी बरोबर आहे. डाग वगैरे तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी दिसलं तर दिसलं, नाही तर सगळं क्लीन माल. बरोबर. ओके, ठीक आहे, धन्यवाद सर.